नमस्कार मित्रांनो, आज आपण भारतातील श्रम बाजारपेठेतील म्हणजे लेबर मार्केट सर्वात मोठ्या आणि ऐतिहासिक बदलाचे विश्लेषण करणार आहोत. ओला उबेरचे मालक, झोमॅटो स्विगीचे डिलिव्हरी बॉयज आणि ॲमेझॉनचे कुरिअर बॉयज यासारख्या लाखो गिग वर्कर्स आणि पारंपरिक असंघटित कामगारांच्या सामाजिक सुरक्षा त्यांची सिक्युरिटी जी आहे त्यांचा प्रश्न आता मुख्य प्रवाहात आला आहे ह्या कायद्यामुळं. तर महाराष्ट्र सरकारने एक निर्णय घेतला आहे. 22 वर्षे जुना जो कायदा होता प्राधिकरण म्हणून तो बरखास्त केला आहे आणि त्या जागी सामाजिक सुरक्षा संहिता 2020 आणलेला आहे. सोशल सिक्युरिटी कोड 2020 नवीन नियम लागू केले त्याच्या अंतर्गत. तर हा विषय जो आहे आपला आजचा पेपरमध्ये आलेला करंट रिलेटेड हा बघा, UPSC GS3 भारतीय अर्थव्यवस्था रोजगार आणि सर्वसमावेशक वृद्धी, तसेच MPSCमधील GS3 मानव संसाधन विकास आणि श्रम कल्याण या अभ्यासक्रमाच्या दृष्टीने हॉट टॉपिक आहे बरं, करंट बेसिक इश्यूचा. आणि आज आपण याची पार्श्वभूमी, इतिहास, सद्यस्थिती, कायदेशीर तरतुदी, याच्या उणिवा काय आहेत याचं सखोल विश्लेषण करणार आहोत. तर बघा, पहिल्यांदा गिग वर्क हे नाव कुठून आलं याचा एक इतिहास आहे, याची एक स्टोरी आहे. थोडक्यात तुम्हाला मी सांगतो कसे नाव हे आलं. तर काय झालं होतं, 1920चं जे दशक होतं, द झॅज एरा अमेरिकेमध्ये, द झॅज एरा म्हणून एक अल्बम आहे, बँड आहे, असं एक नाव आहे त्यांचं. तिथं हा गिग हा शब्द सर्वात आधी झॅज या संगीताच्या दुनियेत जन्माला आला. तर त्या काळी संगीतकार किंवा बँड कलाकारांना एखाद्या क्लबमध्ये फक्त एका रात्रीच्या सादरीकरणासाठी, परफॉर्मन्ससाठी बोलवले जायचे. या काही तासाच्या तात्पुरत्या कामाला कलाकार शॉर्ट फॉर्ममध्ये गिग म्हणायचे. त्यांना काम संपले की पैसे मिळवायचे आणि मालकाशी असलेला संबंध संपायचा. त्याला गिग वर्कर्स म्हणायचं. असं याचं उदय झालं या नावाचं. तर 2008ला जागतिक आर्थिक संकट आलं होतं, ग्लोबल फायनान्शियल क्रायसिस आलं होतं. त्यावेळेस जगात मंदी आली होती. तेव्हा कंपन्यांनी कायमस्वरूपी नोकऱ्या देणे बंद केले आणि तात्पुरत्या करारावर कॉन्ट्रॅक्ट बेस म्हणजे कामे देण्यास सुरुवात केली. तिथं पण गिग इकॉनॉमी खऱ्या अर्थाने म्हणजे गिग इकॉनॉमी सुरुवात झाली. म्हणजे थोडंसं व्यापक आहे आता याचा अर्थ. बरं, इथं गिग इकॉनॉमीचा विस्तार करण्यात आला. तर डिजिटल क्रांती आणि आजचं स्वरूप काय या संदर्भात थोडक्यात सांगतो आपल्याला. स्मार्टफोन आणि इंटरनेटच्या क्रांतीनंतर हा गिग शब्द ॲप आधारित कंपन्यांमध्ये आला. आजच्या भाषेत जेव्हा एखादी व्यक्ती कोणत्याही कंपनीत परमनंट नोकरी न करता केवळ एका ठराविक प्रोजेक्टसाठी किंवा तासासाठी काम करते, त्याला गिग वर्कर किंवा प्लॅटफॉर्म वर्कर असे म्हटले जाते. तर गिग इकॉनॉमीचं महत्त्व काय, नीती आयोगाने सांगितलं आहे याच्या रिपोर्टमध्ये. भारतातील गिग क्षेत्रात सध्या जवळपास 77 लाख कामगार कार्यरत आहेत आणि 2030पर्यंत ही संख्या 2.35 कोटीवर पोहोचण्याची शक्यता दर्शवली. बरं, म्हणजे खूप मोठा लेबर इथं तयार होणार आहे ह्या क्षेत्रात. तर बघा, पूर्वी सरकारी नियमामध्ये, आता ह्या व्याख्यामध्ये चेंजेस केलेलं आहे, पारंपरिक आणि संकुचित. आता बघा, पूर्वी सरकारी नियमामध्ये केवळ पारंपरिक असंघटित कामगारांचा म्हणजे बांधकाम मजूर, ऊसतोड कामगार, घरकामगार, वीटभट्टी मजूर यांचा समावेश होता व्याख्येमध्ये. पण आता गिग वर्कर्स किंवा फ्रीलान्सर्स यांना कामगारच मानले जात नव्हते. त्यामुळे त्यांना कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ भेटत नव्हता. आता ते मिळणार आहे. आता नवीन कायद्यानुसार कसं मिळणार आहे, काय मिळणार आहे ते पुढे मी सांगेल तुम्हाला. तर आता कायद्याची जाळी कशी झाली बघा हळूहळू. ह्या विषयाच्या संदर्भात कायद्याचे जाळे कसे चेंजेस केले सरकारने ते आपण सांगूया थोडक्यात. तर याचा थोडासा हिस्ट्री जाणून घेतलं की आपल्याला ह्या मूळ न्यूजवरती आपल्याला शासन निर्णयावरती येता येईल, नेमका आता काय झालेलं बदल. त्याच्यामुळे थोडीशी अगोदर हिस्ट्री म्हणजे आपल्याला पेपर GS3मध्ये लिहिता येईल, थोडंसं याच्याबद्दल विश्लेषण करता येईल. तर बघा, देशात आणि राज्यात कामगारांसाठी जवळपास 44पेक्षा जास्त वेगवेगळे केंद्रीय कायदे आणि शेकडो राज्य कायदे आले. महाराष्ट्रात 1 जुलै 2004ला मुख्य सचिवाच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार प्राधिकरण स्थापन करण्यात आले होते. ते आता रद्द केले 22 वर्षानंतर. आणि ह्या कायद्यामध्ये सुसूत्र आणण्यासाठी ते कायदा आणला होता. तर प्रशासकीय अपयश काय आलं बघा, जुन्या व्यवस्थेत प्रत्येक क्षेत्रासाठी वेगळे मंडळ म्हणजे प्रत्येक क्षेत्र आता उदाहरणार्थ कुठले, माथाडी मंडळ, सुरक्षा रक्षक मंडळ असे इत्यादी मंडळ होते. यामुळे निधी असूनही तो गरजू कामगारापर्यंत पोचत नव्हता. नोकरशाहीचे अडथळे आणि भ्रष्टाचारामुळे जुनी यंत्रणा कालबाह्य ठरत होते. म्हणून नवीन बदल आणि काही विम्याच्या तरतुदी केलेल्या आहेत, ते आपण सांगूया आता थोडंफार.
तर काय आणलेलं आहे नवीन बिल सांगतो. केंद्र सरकारने 4 नवीन श्रम संहितेपैकी सामाजिक सुरक्षा संहिता 2020 ही अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने 5 मे 2026 रोजी नवीन नियमांचा मसुदा प्रसिद्ध केला आहे. त्या अंतर्गत काय मोठे बदल झाले ते आपण पाहूया. तर पहिला बदल जो आहे तो प्रशासकीय एकत्रीकरण केलेला आहे. म्हणजे 22 वर्षे जुने प्राधिकरण बरखास्त करून आता राज्याचे असंघटित कामगार सामाजिक सुरक्षा मंडळ स्थापन केले जाते. यामुळे प्रशासकीय पातळीवर जो गोंधळ आणि कामाची पुनरावृत्ती होत होती तो टळेल. म्हणजे डुप्लिकेशन ऑफ वर्क जे होतं ते टळणार आहे ह्या गोष्टीमुळं. तर दुसरा बदल जो काय केलेला आहे यांनी, इतिहासात पहिल्यांदाच असा कायदेशीर हक्क भेटणार आहे जो नव्या कायद्यानुसार आता ओला, उबेर चालक आणि डिलिव्हरी बॉयज या सर्व गिग कामगारांना अधिकृतपणे असंघटित कामगार मानले असून त्यांना थेट सामाजिक सुरक्षा मंडळाचे कवच मिळाले आहे. तर विम्याच्या तरतुदी काय आहेत आणि सरकारी योजना काय आहे संदर्भात सध्या भारतामध्ये ते आपण थोडंसं जाणून घेऊया. म्हणजे हे आपल्याला लिहिता येईल आपल्याला GS3च्या पेपरमध्ये हे सगळं. त्याच्यामुळे हे महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. तर एखादा अपघाती मृत्यू झाला किंवा पूर्ण अपंगत्व आलं तर 2 लाख रुपयेपर्यंतचे विमा संरक्षण भेटू शकतं. आणि वांशिक अपंगत्व आलं म्हणजे पार्शल डिसेबल झालं तर 1 लाख रुपयेपर्यंतची मदत मिळते. तर हे संरक्षण प्रामुख्याने कुठल्या योजनेअंतर्गत भेटतं तर प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना. आणि म्हणजे ह्या नवीन मंडळाच्या माध्यमातून थेट मजुरांच्या खात्यात पैसे दिले जाते हे. तर आणखीन काय इतर कुठल्या योजना आहेत तर बघा, आरोग्य लाभ म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत याच्या अंतर्गत कॅशलेस उपचार आणि व्यवहार होतो. तर बघा, मातृत्व लाभ म्हणून मॅटर्निटी बेनिफिट म्हणजे महिला कामगारांना बाळंतपणादरम्यान मिळणारे आर्थिक सहाय्यसुद्धा सरकारनं ह्या वर्करांसाठी चालू केलेलं आहे. तर पेन्शन तरतूद पण आहे बरं या वर्करांसाठी. प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना म्हणून एक योजना चालू केलेली आहे. त्याच्या अंतर्गत काय 18 ते 40 वयोगटातील कामगारांना वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर दरमहा 3,000 रुपयेपेक्षा जास्त पेन्शन दिले जाणार आहे. त्याच्यासाठी काही रक्कम तुम्हाला भरायची तरतूद पण आहे. ते तुम्हाला माहीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर काय मित्रांनो, आता ॲस्पिरंट म्हणून आपण जर परीक्षेची तयारी करणार असाल तर मुख्य परीक्षेचा उत्तरलेखनात जेव्हा तुम्ही असा प्रश्न येतो तर त्यावेळेस तिथं तुम्ही ह्या सर्व गोष्टी लिहिणारच, पण यातील उणिवा काय आहे असं लिहा म्हणून तुम्हाला प्रश्न आलं तर तुम्ही काय लिहाल. तर मी तुम्हाला काही पॉईंट सांगतो त्यातले. तर बघा, पहिली उणीव काय आहे यातली तर कामगार, आपण एक ॲस्पिरंट म्हणून काय उणीव बघू शकता. कामगार आणि मालक नात्यातील कायदेशीर संभ्रम निर्माण असतो. म्हणजे कसं, झोमॅटो, स्विगी किंवा उबर या कंपन्या त्यांच्या कामगारांना कर्मचारी न म्हणता स्वतंत्र भागीदार म्हणतात. यामुळे कंपन्या त्यांच्या PF, ग्रॅच्युटी आणि विम्याचा खर्च पूर्णपणे उचलण्यास कायदेशीर पळवाटा शोधतात. दुसरा मुद्दा काय उणीव यांची, तर भारताच्या एकूण GDPच्या तुलनेत सामाजिक सुरक्षेवर होणारा अजूनही जो खर्च जो होतो आहे तो 1.5पटपेक्षाही कमी आहे, जो विकसित देशाच्या तुलनेत अत्यंत नगण्य आहे. जर विकसित देशासोबत कंपॅरिझन केलं तर ही एक उणीव आहे आपली, ती भरून काढावी लागेल आपल्याला. तर डिजिटल आणि साक्षरतेची दरी पण आहे. सरकार सर्व नोंदणी श्रम पोर्टलवर करत आहे, परंतु ग्रामीण भागातील वीटभट्टी मजूर, ऊसतोड कामगार आणि स्मार्टफोन आणि ऑनलाईन पोर्टल चालवता येत नाही. त्यामुळे हे मीडिएटर्स त्यांचा गैरफायदा घेतात. हे एक उणीव आपल्याला भरून काढावी लागेल. आणि गिग एक शेवटची आणि चौथी मी तुम्हाला सांगतो आहे उणीव काय, तर गिग कामगारांना कधीही ॲपवरून ब्लॉक केले जाऊ शकते. त्यांना कामाचे निश्चित तास नसतात, किमान वेतन लागू नसल्याने त्यांचे आर्थिक शोषण केले जाते. हे अशा काही 4 उणीव आहेत, ते आपल्याला भरून काढाव्या लागतील. आणि काय केलं पाहिजे पुढे चालून, रिकमेंडेशन काय करशाल तर आपण काय सांगू शकतो. माझ्या अभ्यासातून मी सांगेल की किंवा तुम्हाला परीक्षेत विचारलं की आपण हे करू शकतो असं सुचवू शकतो काय, तर एक 4-5 मुद्दे ते सांगतो तुम्हाला. तर बघा, ह्या उणीवा जे आहेत ते 4 उणीवा आपण जे मांडल्या आहेत त्याच्या भरून काढण्यासाठी आपण काय करू शकतो तर बघूया आपण. कॉर्पोरेट योगदान अनिवार्य करणे म्हणजे काय, जागतिक स्तरावरील नियमाप्रमाणे डिजिटल कंपन्यांच्या एकूण उलाढालीच्या म्हणजे टर्नओव्हरच्या 1 ते 2% हिस्सा जो आहे थेट जो आहे कामगार कल्याण निधीत वेलफेअर फंडात जमा करणे कायद्याने सक्तीने केले पाहिजे. हे जर करायचं असेल तर चांगलं आहे. हे एक चांगलं सुचवलेलं आहे मी. आणि काय दुसरं काय, युनिव्हर्सल सोशल सिक्युरिटी म्हणजे काय, नोंदणीची कोणतीही
गुंतागुंतीची अट न ठेवता प्रत्येक नागरिकाच्या आधार कार्डाला थेट युनिव्हर्सल हेल्थ आणि लाईफ इन्शुरन्स जोडला गेला पाहिजे, जेणेकरून त्यांना ते सोपं जाईल, म्हणजे जे काही लाभ भेटणार आहे तो प्राप्त करण्यास. आणखीन एक उणीव भरून काढण्यासाठी मी एक सुचवलं गेलेलं एक गोष्ट आहे, ती म्हणजे काय, PM कौशल्य विकास योजनेअंतर्गत या कामगारांना केवळ डिलिव्हरी बॉय न ठेवता नवीन तंत्रज्ञान आणि उद्योजकतेचे प्रशिक्षण देऊन त्यांना संघटित क्षेत्रात आणले, म्हणजे फॉर्मल क्षेत्रात आणले पाहिजे. बरोबर आहे. तर तक्रार निवारण आणि लवाद म्हणजे एक शेवटची उणीव मी सांगतो, उणीव भरून काढण्यासाठी एक उपाययोजना सांगितली. ती काय, कंपन्यांच्या मनमानी कारभाराविरोधात दाद मागण्यासाठी जिल्हा पातळीवर फास्ट ट्रॅक कामगार न्यायालय किंवा लवाद स्थापन करण्यात यावे. तर UPSC जनरल स्टडीज पेपर 3मध्ये इंडियन इकॉनॉमी आणि इश्यूज रिलेटिंग टू प्लॅनिंग मोबिलायझेशन ऑफ रिसोर्सेस, ग्रोथ डेव्हलपमेंट अँड अनएम्प्लॉयमेंट, इन्क्लुझिव्ह ग्रोथ अँड इश्यूज अरायझिंग फ्रॉम इट. तर MPSC जनरल स्टडीज GS 3मध्ये श्रम कल्याण, औद्योगिक विवाद आणि सामाजिक सुरक्षा, कामगार कायदे, याच्यामध्ये ह्या अभ्यासक्रमामध्ये हा विषय येतो चालू घडामोडीचा. हे आज तुम्हाला मी जे सांगितले त्याच्यामुळे हे व्यवस्थित ऐका आणि परीक्षेमध्ये नक्कीच तुम्हाला हे मी सांगितलेल्या गोष्टी कामाला येतील. त्याच्यामुळं शेवटचं म्हणून तुम्हाला मी एक आणखीन थोडीशी माहिती सांगतो, थोडं संदर्भ लक्षात राहावा यासाठी. तर अमेरिकेतील थोडंसं ह्या वेगळ्या ह्याच्यानं मी एंड करणार आहे आणि त्यानंतर एक वेगळी काही माहिती सांगणार आहे आपल्यासमोर, ती पण महत्त्वाचीच आहे संदर्भ म्हणून. थोडंसं शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, स्किप करू नका. तर अमेरिकेतील जॅझ संगीताच्या मंचावरून सुरू झालेला हा गिग प्रवास आज भारताच्या 25 अब्ज डॉलर्सच्या डिजिटल अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा बनला आहे. 22 वर्षानंतर हा झालेला बदल, प्रशासकीय बदल नव्या युगातील कामगारांना खऱ्या अर्थाने आर्थिक आणि सामाजिक न्याय देईल का, हे पाहणे महत्त्वाचे आहे. तर या विश्लेषणाबाबत आणि नवीन सुधारणाबाबत तुमचे काय मत आहे, कमेंट करून नक्की सांगा. आणि MPSCचे मी असेच आणखीन काही व्हिडिओ टाकणार आहे, आणि हा व्हिडिओ कसा वाटला थोडंसं कमेंटमध्ये पण सांगा. आणि हे व्हिडिओ तुम्हाला जर कळलं नसेल तर कळण्यासाठी एक राघव चड्डा आपले लोकसभेत खासदार आहेत, राज्यसभेतून निवडून दिलेले, तर त्यांनी एक यूट्यूबवरती एक व्हिडिओ पण टाकलेला आहे. व्हिडिओच्या माध्यमातून ही जी न्यूज आहे, ह्या न्यूजचं विश्लेषण म्हणजे काय परिस्थिती आहे, काय आहे, त्याने त्या व्हिडिओमध्ये टाकलेलं आहे. त्या व्हिडिओचं नाव काय, तर 10 मिनिट डिलिव्हरी ट्रॅप म्हणून त्यांचा एक व्हिडिओ आहे. त्या व्हिडिओमध्ये काय दाखवलं आहे त्यांनी, ऑर्डर मिळताच मोबाईल स्क्रीनवर टाईम बॉम्बसारखा टायमर सुरू होतो. 10 ते 15 मिनटात जेवण किंवा किराणा पोहोचवला नाही तर ग्राहकाचे रेटिंग घसरते, किंवा कंपन्या या डिलिव्हरी बॉयचा ID ब्लॉक करतात किंवा त्यांचे कमिशन कापतात. या रेटिंगच्या भीतीपोटी तरुण लाल दिवा म्हणजे रेड सिग्नल तोडून जीव मुठीत धरून ओव्हर स्पीडिंग करतात. हे सर्व त्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. त्यांनी स्वतः ग्राउंड रिपोर्ट घेतलेला आहे, त्या व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही. तर त्या व्हिडिओमध्ये राघव चड्डा यांनी आणखीन असं हे पण दाखवलं गेलेलं आहे की दिल्लीच्या कडाक्याच्या थंडीत किंवा ऐन उन्हाळ्यात हे तरुण 12-12 तास रस्त्यावर असतात, पण कंपन्याकडे त्यांच्यासाठी ना विश्रामगृह असते, ना पिण्याच्या पाण्याची सोय, ना हक्काचे शौचालय, ना अपघात झाल्यावर प्रथमोपचार म्हणजे फर्स्ट एड देण्याची जबाबदारी कंपन्या नाकारतात. तर बघा आणखीन काय असतं याच्यामध्ये, त्यांनी सांगितलेलं पण आहे. ह्याच्यामध्ये पण कंपन्या त्यांना कर्मचारी न म्हणता पार्टनर म्हणतात. हा केवळ एक कायदेशीर मुखवटा आहे बरं, जेणेकरून कंपन्यांना या तरुणांना PF किंवा ग्रॅच्युटी किंवा वैद्यकीय रजा द्यावी लागू नये. तर त्यांनी हा व्हिडिओ म्हणजे एंड करताना काही गोष्टी बदल करण्यास पण सुचवलेले आहेत. ते काय सांगितलेलं आहे त्यांनी सांगतो आपल्याला थोडक्यात. आपल्याला MPSCच्या रिटर्नमध्ये हे गोष्टी कामाला येतील. कंपन्यांचा जो ॲपमधील रेटिंग सिस्टीम जो आहे तो 10 मिनिटाच्या डिलिव्हरीच्या अवास्तव नियम जे आहेत, सरकारने कायदेशीर मर्यादा आणल्या पाहिजे त्यांच्यावरती, जेणेकरून रस्ते अपघात टाळतील. म्हणजे 10 मिनिट आहे, त्याच्यापेक्षा जास्त जरी ओलांडलं तरी चालतं. आणि किमान वेतनाची हमी त्यांना दिली पाहिजे. म्हणजे केवळ प्रति ऑर्डर 15 ते 20 रुपये देण्याऐवजी या कामगारांना दिवसाचे किमान वेतन द्या, म्हणजे डेली मिनिमम वेजेस ठरवा त्यांच्यासाठी. आता महाराष्ट्राने 22 वर्षे जुने जो प्राधिकरण आहे तो बरखास्त करून जे नवीन सामाजिक सुरक्षा मंडळ आणलं आहे, त्यांनी या दिल्लीच्या मॉडेलमधून धडा घेतला पाहिजे
नवीन नियमामध्ये गिग कामगारांना 2 लाखांचा अपघाती विमा देऊन भागणार नाही, तर कामाच्या ठिकाणी कंपन्यांकडून त्यांच्यासाठी पायाभूत सुविधा ॲम्युनिटीज कशा सक्तीच्या करता येतील यावरसुद्धा काम केले पाहिजे. तर बघा, हे स्पर्धा परीक्षा करणारी जी मुलं आहेत त्यांच्या आता MPSC UPSC मेन्स जे लिहितात त्याच्या उत्तरलेखनात तुम्ही ह्या गोष्टी कशा वापराल ह्या न्यूजच्या, तर ह्या न्यूज आपल्याला MPSCच्या GS3मध्ये कशा वापरता येतील तर थोडक्यात तुम्हाला सांगतो मी. जेव्हा श्रम अर्थशास्त्र किंवा सर्वसमावेशक वृद्धीवर प्रश्न येईल त्यावेळेस काय प्रश्न येईल, गिग इकॉनॉमी अँड ह्युमन राईट्स व्हायलेशन किंवा द डिलिव्हरी बॉय क्रायसिस अंतर्गत तुम्ही या संदर्भात ह्याचा संदर्भ देऊ शकता की कशाप्रकारे डिजिटल कंपन्या कामगारांच्या जीवाशी खेळून नफा कमवत आहेत आणि तिथे सरकारी हस्तक्षेपाची किती गरज आहे. हे सगळ्या गोष्टी तुम्ही आता मी सांगितलेल्या विश्लेषणामधून मांडू शकता किंवा लिहू शकता परीक्षेमध्ये येणाऱ्या परीक्षेसाठी. तर 31 मेला होणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हा सर्वांना आणखीन एकदा खूप खूप शुभेच्छा. आणि मी असेच व्हिडिओ आपल्यासाठी आणणार आहे. तर आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा आणि भरपूर लोकांपर्यंत पोचवा. काय वाटलं तर कमेंट करून सांगा, काय बदल करावे आणखीन काय बोलण्यामध्ये किंवा काय चुकलं असेल सांगते वेळेस तर नक्की सांगा. तुमचा मित्र म्हणून सांगा, तुमचा सोबतचा साथीदार म्हणून सांगा. आपलं ॲक्सेप्टन्स नेहमी राहील. थँक्यू.